हॅलो, चला या विवेक मान ऑफ द मॅचचे मानकरी. धीरज यांच्या शुभ हस्ताने मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. विवेक यांना चांगली बॅटिंग त्यांची राहिली आणि महागणपती चिरनेर संघ सामना जिंकला, त्याबद्दल शुभेच्छा असतील. चौक संघ तुम्हाला ही ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. हॅलो, चला दोन्ही टीमचे 12th मॅन तेही यायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. क्रांतीवीर चषक आणि त्यामधील पहिल्या फेरीतली चौथी मॅच आता पाहायला मिळेल. कृषी विलेवन मोह आणि त्यांच्या विरोधात पाहिलं तर SPCC नवी सेवा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. 4 षटकांची मॅच आहे. नवीन सेवा संघ पाहिलं तर सध्या टॉस हारून पाठिंग त्यांच्या वाटेला आल्या. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहिल्या सत्रातील चौथी मॅच. अनुज आणि निशिकेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या, परंतु त्यांना रोखण्यासाठी गोलंदाज पाहिलं तर सूर्या मस्कर आहेत गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या पाहिलं तर पावसाळी रबर बॉलमध्ये भन्नाट फॉर्मला सूर्या मस्कर गोलंदाज. पहिलाच बॉल पाहिलं तर स्लोवर, इथून पाहिलं तर कमी गतीचा बॉल,
परंतु नऊचा इशारा. अंपायर नो बॉल. इट्स अ नो बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. धाव संख्या जर पाहिलं ना तर पहिला नो बॉल होता, तिथून डिक्लेअर आली आहे. 3 धावा धाव फलकावर लागल्यात. मोहो संघाच्या विरोधात केला असताना चांगली धाव संख्या उभारावी लागेल नवीन सेवा या संघाला. परंतु या बॉलिसला पाहिलं तर हा प्रकार बॉल होता, पुल केला सक्सेसफुल. सूर्या मस्कर यांच्या अगेन्स्ट हा पहिला षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने आता धाव संख्या बिनबाद 9 या धाव संख्येवर जाऊन पोहोचेल. हा प्रकार बॉल होता, चांगल्या पद्धतीने पुल केलाय. फिल्डर होते परंतु ते बॉलला पाहत राहिले. चान्स नाहीये. बॉल आउट ऑफ द पार. नऊ धावा धावफलकावर लागल्यात. ओ पॉडल स्वीप फटका पाहायला मिळाला आहे, परंतु क्षेत्र पाहिलं तर थोडंसं पूर्ण आणि डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल गेला. सिंगल आणि सिंगलच्या साह्याने धाव संख्या बिनबाद 10 पाहायला मिळते. राईट हँड लेफ्टीचं कॉम्बिनेशन 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. त्यामधील पहिला षटकार आणि चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली, कारण की नो बॉल टाकला होता पहिलाच सूर्या मस्करनं आणि तिथून धाव संख्या ही चांगल्या पद्धतीने आकार घेताना पाहायला मिळते. नवीन सेवा संघ यावेळेसला स्लो वर 1 टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 असे या 2 धावा आणि 2 धावेंच्या मदतीनं धाव संख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. सूर्या मस्कर सध्या जर पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की नो त्यानंतर वाईट त्यानंतर 1+1 अशा 2 धावा षटकार असंही पाहायला मिळालं होतं आणि एसटी रक्षक चूक करून बसल्यात. बॉल तर पाहिलं तर डॉट निघाला होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल गेलाय. सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या साह्यानं आता धाव संख्या ही पुढे जाईल. 13 धावा धाव फलकावर लागल्यात. विकेट फार महत्वाची असेल सलामीवीरांची. लोबो फुलटॉस बॉल फटका चांगला आहे. अलाउन द कापे चान्स नाही आहे. पायाचा वापर करून बॉल अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल ओलांडतोय ती सीमा रेषा आणि 4 धावा सूर्या मस्करच्या अगेन्स्ट इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील आणि 4च्या साह्याने धाव संख्या आता 17 पाहायला मिळते. 17 धावा धाव फलकावर थोडासा मागण्याचा षटक म्हणावं लागेल. सतरा धावा धाव फलकावर विकेट काय इथून प्राप्त करतील सूर्या मस्कर. जर विकेट इथून प्राप्त करतात तर थोडासा इम्पॅक्ट या मॅच मध्ये टाकू शकतात. विकेट कडे आता इथून सूर्या मस्कर वळतील काय. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, पाठीमागे चाललाय. हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची वरील एज आणि सिंगलच्या साह्यानं पहिला षटक आणि त्या पहिल्या षटकामध्ये धाव संख्या SPCC नवीन सेवा संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद
18 या धाव संख्येवर तुम्ही पाहताय. पहिला षटक मागण्यास राहिलाय. आता इथून 3 षटकांचा खेळ राहिलाय शिल्लक आणि त्यामध्ये आता इथून कमबॅक करतील का नवीन गोलंदाज तेही पाहणं फार महत्वाचं राहील, कारण की पहिलाच गोलंदाज त्याला टार्गेट केलंय. एक षटकार त्यानंतर एक चौकार मिसफिल्डचा पाहायला मिळाला. त्यानंतर वाईट त्यामध्ये 2 धावा आल्यात. नो बॉल त्यामध्येही 2 धावा पाहायला मिळाल्यात आणि त्यानंतर सिंगल. अशा पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 18 धावा वसूल केल्यात. त्या दोन्ही फलंदाजांनी राईट हँड लेफ्टीचं कॉम्बिनेशन. गोलंदाज इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या क्रमांकावर. वापराकर बॉल आहे, पुल केलाय, स्टँड अनडिलिव्हर्ड बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. स्वागत याही गोलंदाजाचं षटकारानं केला जातोय. पहिल्या ओव्हर मध्ये 18 होत्या. आर्यन आहेत गोलंदाजी मार्कवर आणि आर्यनच्या पहिल्याच बॉलवर षटकार पाहायला मिळतो आणि षटकाराच्या साह्यानं 24 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. नवीन सेवा संघ चांगली बॅटिंग सध्या त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज काउंटर अटॅक करतात गोलंदाजांवर. डॉट बॉल एक काढावे लागतील. षटकाराचा मार खाल्ला त्यानंतर लेंथ मध्ये थोडासा अगदी चेंज केलेत आणि पाठीमागे बॉल ठेवला. टॉस झाला नाहीये बॉल, कदाचित वाटलं होतं टॉस होईल परंतु डॉट इथून होताना पाहायला मिळालेत. 24 2 बॉलचा खेळ संपन्न. पुन्हा एकदा खराब बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव अतिरिक्त मध्ये आता वाढ आणि एका धावेच्या साह्यानं धाव संख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 25 विदाउट लॉस. शॉर्ट ऑन लेन मारण्याचा प्रयत्न, पाठीमागे गेले होते बॅकफुटला पूर्णपणे परंतु बॉल थोडासा कट झाला आणि सूर्या मस्कर यांच्या हातामध्ये हा बॉल विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. अशाच पद्धतीने डॉट बॉलांची सध्या गरज आहे ती मोह संघाला. बॅटची इनसाइड आउट एज आणि डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल गेलाय. डिक्लेअर झोनच्या माध्यमातून धाव संख्येत ही वाढ होईल. धावा 26 धावा धाव फलकावर लागल्या जातील. धावा जेवढ्या धावा इथून पाहायला गेले तर नवीन सेवा संघाला काढता येतील तेवढ्या धावा काढाव्या लागतील, कारण की जर त्यांच्या विरोधात पाहिलं तर अगदी मोह संघ खेळतो आणि सूर्या मस्कर अगदी पाहायला गेलं तर धावा चेस करण्याची क्षमता सातत्याने ठेवत आल्यात आणि त्यांच्या अगेन्स्ट जर खेळत असाल तर चांगल्या टार्गेटपर्यंत तुम्हाला 4 षटकांमध्ये पोहोचावं लागेल. 26 तर धाव फलकावर धावा लागल्यात. ऑफसाइड दी ऑफस्टम्पला बॉलला रिलीज केलं गेलंय. दादी मागितली जाते परंतु योग्य टप्प्यावर बॉल रिलीज झालाय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. पहिल्याच बॉलवर पाहिलं तर षटकारानं या षटकाला सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर गोलंदाजाने स्वतःला सावरलं. अवे फ्रॉम द बॉडी बॉलला रिलीज केलाय. कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क झालाय परंतु कॉम्बिनेशन तालमेल दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून थोडासा चुकताना पाहायला मिळालाय. झेल उडला होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड झालाय. जिथे सिंगल नव्हती तिथे आता डबल धाव ती ऍड करावी लागेल स्कोर कार्डवर आणि 2च्या मदतीनं धाव संख्या 28 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. अशाच पद्धतीनं दुसराही षटकाचा खेळ संपन्न झाला. राकेश आहेत गोलंदाजी मार्कवर. कटरचा वापर केलाय. बुंध्यामध्ये बॉल होता परंतु खोदून काढलाय बॉलला.
अलाउन द कार्पेट ऑन साईडला टीप मध्ये खेळाडू होते प्रोटेक्शन त्या ठिकाणी, परंतु सिंगल मिळती आणि सिंगलच्या साह्यानं आता धाव संख्या 2 षटकांच्या समावेशानंतर 28 होत्या. 29 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. तर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 होत्या. आर्यन या गोलंदाजांना कमबॅक करून 28 धावेंवर थांबवलं होतं. ते नवीन सेवा या संघाला, परंतु याही गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. पुण्यामध्ये बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय, परंतु स्ट्रेट फिल्डरच्या हातामध्ये मिस्टामिक स्ट्रोक, त्याचा फायदा आता इथून पाहिलं तर मोह संघाला मात्र मिळालं जाईल. फर्स्ट विकेट डाऊन. तब्बल 29 धावेंवर मिळाली पहिली सफलता आणि खेळाडू क्रमांक ही पहिला बाद झालाय. डावकुऱ्याचा खेळाडू पाहिलं अनुज बॅक टू द डकआउट. सक्षम दाखल झालेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इन ऍक्शन मध्ये पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावर त्यांना ही चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की या सलामीची जोडी आता तोडली गेली. सक्षम आहेत ऑन स्ट्राइक एंडला. गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर डॉट नंतर विकेट. फ्लिक केला बॉलला, पाठीमागे प्रोटेक्शन आहे. बॉलला तर फील्ड केलाय, सेकंडसाठी कॉल होता, परंतु एकाच धावेवर थांबतील आणि एका धावेच्या साह्यानं धाव संख्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. तिसरं दशक ही कंप्लीट झाल्या. फुल टॉस बॉल, परंतु उंची लांबी 3 क्षेत्ररक्षक जज करतात. पकडला जेल सलामीवीर. दोन्ही खेळाडू आता होतील डकआउट मध्ये सज्ज, कारण की दोन्ही खेळाडू आता जे सेट होते प्रॉपर त्यांना बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज. तब्बल विकेटसाठी 2 षटकानंतर प्रतीक्षा करावी लागली मोह संघाला आणि इथून पाहिलं तर गोलंदाजांना कमबॅक केलं. लोवर फुल टॉस बॉल होता, उंची जास्त लांबी कमी आणि स्लिपली पाहिलं तर झेल पकडलं गेलाय. मंथन त्यांच्या माध्यमातून झेल पकडलं गेलाय. भूपेंद्र आहेत नवीन खेळाडू. चार बॉल, 1 विकेट 1 धाव, 1 विकेट परत सिंगल. अशा पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल, कारण की त्यामध्ये 2 महत्त्वाची विकेट. नवीन फलंदाज आणि त्यांच्यावर आता प्रेशर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो. जेवढे डॉट बॉल होतात ना तेवढाच प्रेशर बॅटिंग करताना वाढला जातो, कारण की पहिला डाव आणि त्यामध्ये धावा होणं हे महत्त्वाचं आहे. परंतु त्या ठिकाणी पहा बॉल हाताला परिचय झाला होता, थोडासा लेझीनेस पाहायला मिळालाय. चपला इथं फिल्डिंग मध्ये असणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा सुद्धा नसेल मोह संघाला, परंतु बॉल जातो सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजी चांगली राहिली होती, परंतु शेवटच्या बॉलवर थोडीशी चूक घडली आणि त्या 4च्या मदतीने धाव फलकावर लागल्या गेल्या. तब्बल 34 धावा, 34, लॉस ऑफ 2 विकेट. चांगला षटक आहे, यात मात्र तील शंका नाही. 5 बॉल मध्ये तब्बल 2च धावा खर्च केल्या होत्या. जर टोटली धावा पाहिल्या त्याच्या षटकामध्ये 6 पाहायला मिळाल्यात. जर चौकार अडलं असतं तर एक यशस्वी षटक पाहायला मिळालं असतं, परंतु आता गोलंदाज मंथन आहेत गोलंदाजी मार्कवर, ज्यांच्या माध्यमातून पहिला झेल पकडला गेला होता. मंथन गोलंदाजी मार्कवर आहेत. धावा जर पाहिल्या तर 34. स्लोवर वन इथे पाहायला मिळालंय. लवकर पिक केलं होतं फलंदाजानं बॉलला, परंतु
डॉट बॉलची सांगत आहे कमबॅकिंग षटक, कारण की जर पाहिलं तर आता इथून अंतिम षटक आहे आणि त्यामध्ये चांगली धाव संख्या उभारली जाईल का. फुल टॉस बॉल फ्लिक केलाय थेट आता समालोचन कक्षामध्ये. अगदी पाहिलं तर मानवंदना देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार फुल टॉस त्याच्यावर 6 आणि या 6च्या साह्याने धाव संख्या तब्बल 2 विकेट आणि 40 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या फेरीतली जर पाहिली तर चौथी मॅच आणि या चौथ्या मॅच मध्ये बॅटिंग करते सध्या नवीन सेवा संघ. आही फुल टॉस बॉल बीच झाले. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट क्रमांक 3 होईल मैदानाच्या बाहेर. मंथनला मिळेल इथून सफलता. फुल टॉस बॉल होता. आय कॉन्टॅक्ट थोडासा चुकला. पाठ अगोदर फिरली. बॅटला बॉल स्पर्श झाला परंतु वेट एष्ट्यांचा घेतलाय. खराब पद्धतीनं खेळाडू इथे बाद होताना पाहायला मिळतील परंतु 40 धावा तर धाव फलकावर लागल्या गेल्यात. पहिला षटक थोडासा मागण्यास राहिला परंतु तिथून काय कमालीचं कमबॅक केलंय कृष्ण विलवण मोहो या संघानं. आणि जगदीश भोईर तेही या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांनाही विनंती असेल आपणही मुख्य व्यासपीठावर या. आपलंही सहर्ष स्वागत असेल क्रांतीवीर चषकामध्ये. दुर्वेश कारके आपणास बोलवतात. नवीन बॅटर मंथन दाखल झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मंथन च्या विरोधात जर पाहिलं तर गोलंदाजी मंथन पाहायला मिळतील परंतु त्यामध्ये आता कोण अगदी चांगली कामगिरी करेल हेही पाहणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला पाहिलं तर कृष्ण विलवण मोहो या टीमकडनं गोलंदाज मंथन. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर SP CC नवीन सेवा या टीमकडनं देखील मंथन पाहायला मिळतोय परंतु इथे डॉट बॉल वेग पाहायला मिळालं होतं. त्यामध्ये नियंत्रण नव्हतं फलंदाजाचं आणि डॉट बॉलची सांगत झाली. धाव संख्या तब्बल 3 गडी गमवत असताना 40 धावा अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. 2 बॉल शिल्लक आहेत. व्हेरिएशन पाहायला मिळालं. लेग कटरचा वापर केलाय परंतु सूर्या मस्कर त्यांच्या हातातनं बॉल निसटला. तिथून धाव चिक्कीची इथून कंप्लीट केले गेल्या आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या आता 41 या आकड्यावर पाहायला मिळत्या. आणि या पहिल्या सत्रामधील आता शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल असेल आणि त्यामध्ये आता SP CC नवीन सेवा कितपर्यंत पोहोचेल. ओहो बुंद्यामध्ये बॉल परफेक्ट यॉर्क बॉल पाहायला मिळाला परंतु बॅटची एज लागली आहे रिक्लेअर झोन मध्ये. आणि अशा पद्धतीने जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ झालाय संपन्न. जिथे बॅटिंग करत होते अगदी नवीन सेवा संघ आणि जमवल्या धावा 42 धावा जमवल्या. 43 धावांचं लक्ष इथे 24 बॉल मध्ये इथून रचलं गेल्या. कशा पद्धतीने आता इथून मोहो संघ ही 24 धावा 24 बॉल मध्ये 43चा पाठलाग करतील हे पाहणं गरजेचं आहे. परंतु टॉस साठी चला या श्रेया निलबन मोरबे आणि त्यांच्या अपोजिट पाहिलं तर BM1000 भातान संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. श्रेया निलबन मोरबे आणि त्यांच्या विरोधात पाहिलं तर BM1000 भातान. या दोन्ही टीमला विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला आणि त्यामध्ये टॉस करणं ही फार महत्त्वाचं आहे. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच यानंतर मोरबे आणि त्यांच्या विरोधात भातान हा संघ खेळताना पाहायला मिळेल. चला बॉलही द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीवीर चला दाखल व्हायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला बॉल द्या. आज जर पाहिलं तर या स्पर्धेतलं पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील चांगली मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. तब्बल 10 संघ सध्या या स्पर्धेमध्ये आजच्या या पहिल्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि 10 संघांमधून आज एक संघ सुपर डुपर अगदी पाहिलं तर 4 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. तो कोणता संघ असेल कारण की पहिला सामना जर पाहिला तर रुद्र 11 शिरडोनाने त्यांच्या अपोजिट खरोजी संघ होता आणि खरोजी संघानं सामना जिंकलाय.
तदनंतर मॅच पाहिली तर करण जाडे त्यांच्या विरोधात कोपर आणि कोपर संघाने सामना जिंकलाय. त्यानंतर तिसरी लढत झाली होती अगदी चौक आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर चिरनेर आणि अगदी चौक संघाला परास्त केलाय. ते महागणपती चिरनेर संघ तेही एक सामना जिंकल्यात. 3 टीम सध्या विनर आहेत आणि सध्या जर मॅच पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कृषी विल्लबन मोह आणि त्यांच्या विरोधात SPCC नवीन सेवा या 2 टीम मध्ये आहे. चला बाहेर दाखल व्हायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉस साठी चला लगेच या मोरबे आणि BM1000 भातान. .43 42 धावा धावफलकावर लागल्या. 43चा पाठला करायचा आहे परंतु पाठला करण्यासाठी 2 ब्लास्टर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सध्या जर पाहिलं तर चला मोहो टीम 12th मॅन. चला टॉस साठी या मोरबे आणि भातान. मॅन ऑफ द मॅच चला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाणार नाहीये जर 12th मॅन इथे हजर नसेल तर याची दक्षता घ्या. बॉल तो राकेश आहे का? स्ट्राइक इन खेळाडू. चला त्याचं नाव कळवायचं आहे. राकेश आहे का राकेश? अनुज यांच्याकडे पहिला बॉल आणि पहिला षटक सोपवलाच गेला होता परंतु पहिल्याच बॉलवर त्यांचंही भव्य स्वागत केलंय आणि लेफ्टी अँड राईटीचं कॉम्बिनेशन सध्या तुम्हालाही पाहायला मिळेल. लेफ्टी वर्सेस लेफ्टी आणि त्यामध्ये पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर षटकारानं आघात केलाय. पहिल्याच बॉलवर षटकार दहाडला ऑन साईडला कारण की 24 बॉल मध्ये 43 धावांचा पाठला करायचं होतं. त्यामध्ये 6 धावा पहिल्याच बॉलवर वसूल केल्या परंतु त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केल्या. हुलरलिनचा बॉल होता. परफेक्ट यॉर्क बॉल पाहायला मिळाला. कोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या डॉटची सांगता झाली. पहिलाच बॉल त्याच्यावर षटकार. त्यानंतर पाहिलं तर वारंवार ऑफ साइड ते ऑफ स्टंपला बॉल रिलीज केले गेल्या परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल गेला. 1 धाव मिळती एका धावेच्या मदतीने. 7 धावा धावफलकावर लागल्या. 3 बॉलचा ही खेळ संपन्न झाला. चला मोरबे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. भातन टीमचा कॅप्टन इथे पोहोचल्यात. ही बॉल मारण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु टॉस वेग पाहायला मिळाला आणि त्यामध्ये डॉट बॉलची सांगता झाली. 7 धावा धावफलकावर. ओहो चांगला फटका उडवलाय. उंचीही जास्त लांबीही जास्त पाहायला मिळाली. परफेक्ट लँड केलाय. बॉलला सीमा रेषेच्या बाहेर
पहिल्या षटकामध्ये 2 षटकार पाहायला मिळाल्यात आणि तदनंतर जर धाब्यांचं विश्लेषण करायचं झालं ना तर 13 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. आधीच म्हटलं होतं अगदी कृषी विल्हेवाडी मोह संघाच्या विरोधात खेळत असताना धाव संख्या तुम्हाला चांगली जमवावी लागेल कारण की चेस करण्याची क्षमता या टीम कडे आहे आणि ते सिद्ध केलं. या षटकामध्ये तब्बल जर पाहिलं ना तर 3 षटकार त्यामध्ये एक फक्त सिंगल पाहायला मिळाली आणि टोटल धावा स्कोरबोर्डवर 19 धावा पाहायला मिळाल्यात. भारतान टीमनं टॉस जिंकलाय. जो काही डिसिजन असेल या मॅच नंतर लगेच कळवायचा आहे. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच परंतु पहिल्या षटकामध्ये 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळाल्यात. कमालीची बॅटिंग बरेचसे बॉल देखील डॉट झाले होते परंतु त्यानंतर थोडीशी हिंमत ठेवली आणि तिथून विश्वास दाखवला आणि भरोसा आणि त्याच्यानंतर 2 मोठे फटके पाहायला मिळाल्यात. वैयक्तिक जर पाहिलं तर तब्बल 19 धावांवर चांगली बॅटिंग त्यांची राहिल्या. सूर्या मस्कर तब्बल 6 बॉल प्रतीक्षेनंतर आता स्ट्राईक एंडला दाखल झाल्यात. ही जोडी तोडावी लागेल. नवीन सेवा या संघाला परंतु तोडली जाईल का जोडी तेही फार महत्वाचं आहे कारण की जर समोर खेळाडू पाहिलं तर सूर्या मस्कर चांगला बॉल होता. टॅप करण्याचा प्रयत्न होता इनसाइड आउटला परंतु बॅनर बॉलचा संपर्क नाहीये चांगल्या पद्धतीनं. सक्षम घरात आलेत. गोलंदाजी मार्गवर सिंगल कंप्लीट झाल्या आणि दुसरं दशकही मार्गच लागले गेल्या. 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयासाठी जर पाहिलं तर 17 आणि त्यामध्ये 23 ची गरज आहे. 17 बॉल 23 जर विकेट प्राप्त होतात तर या मॅच मध्ये शिरकाव येत्या फलंदाजांवर दबाव परंतु आता विकेट घेतल्या जाईल का कारण की जर समोर पाहिलं तर 3 षटकार खेचणारा फलंदाज आहे. चांगला फटका कॅची संधी गॅप आहे आणि त्या गॅप मधना अगदी फ्लॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि जर पाहिलं तर वैयक्तिक हॅट्रिक 3 बॉल 3 षटकार इथून पाहायला मिळाल्यात. मागील षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आणि या षटकामध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार मारला आणि धाव संख्या जर पाहिले तर 26 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. ही बॉल मिस टायमिंग आहे. कॅचची संधी जज करतात फिल्डर बॉलला परंतु नाही झेल ड्रॉप झालाय की आता आज सामना हातातून ड्रॉप झालाय कारण की ही झेल फार महत्वाची होती. 27 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. सूर्या मस्कर यांना मिळाली इथून स्ट्राईक कारण की आता बॉल पाहिलं तर 15 आणि विजयासाठी 16 धाब्यांची गरज आहे. 15 बॉल 16 बॉल टू रन आता सध्या पाहायला मिळतील. दूरवरचा प्रवास दोन्ही संघांना केलाय क्रांतीवीर चषकामध्ये. फुल टॉस परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये बॉल तर सुटलाय. ओलांडतोय का सीमा रेषा. यस बॉल चाललाय निघून 4 धावांसाठी आणि सूर्या मस्कर यांच्या पाठमधना पहिला चौकार पाहायला मिळतोय आणि या 4च्या मदतीनं आता धाव संख्या ही पुढे गेल्या. टोटली धावा 31 31 धावा धाव फलकावर लागल्या. 14 मध्ये आता 12ची गरज आहे का या ओव्हर मध्ये सामना फिनिश करतील. फुल टॉस आहे. ही बॉल डीप मध्ये फिल्डर आहे. पुन्हा चुकी घडली आहे. थोडीशी खराब फिल्डिंग. या फिल्डिंगच्या जोरावर सामना जिंकता येऊ शकणार नाही. टाईट फिल्डिंग करणं हे फार गरजेचं होतं परंतु आता इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2च्या साह्यानं धाव संख्या 33 पाहायला मिळेल. 13 मध्ये आता 10ची आवश्यकता आहे. 13 बॉल 10 या षटकामधील शेवटचा बॉल शॉर्ट प्लेनचा परंतु ऑफ साइड दी ऑफ स्टंप वाईट बॉलचा इशारा आणि 1 मध्ये वाढ आता होईल. 34 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. चांगला फटका सूर्या मस्कर यांच्या पाठमधना तडाखा पाहायला मिळतोय. बॉल आउट ऑफ द पार. नंबर 6 क्रांतीवीर चषकामधील सूर्या मस्कर ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धाव संख्या ही जाऊन पोहोचेल टोटल 40 या आकड्यावर. बॉल राहतील आता इथून टोटल 12 आणि विजयासाठी फक्त अवघ्या 3 धाव्यांची गरज आहे.
आधीच उल्लेख केलं होतं 24 बॉल्स मध्ये जेवढ्या धावा जमा करता येऊ शकतात तेवढ्या धावा जमा केल्या होत्या. 43 धावा जर आव्हान पाहिलं तर चांगलं होतं, परंतु हे क्रांतीवीर मैदान आहे, यामध्ये कुठलीही धावसंख्या सेफ नसत्या. जरी 70 धावा या मैदानावर झाल्या तरी त्या धावा चेस होऊ शकतात, कारण की वैशिष्ट्य या मैदानाचं राहील आहे. आकाश आहेत, अनुभवाचा वापर आता केला जाईल का? पहिलाच बॉल शॉर्ट प्लेनचा, लेग स्टिक सोडून चालले, वाईट बॉलचा इशारा. एक मध्ये वाढ धावा 41 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 2 धावेंची गरज आहे. बॉल पाहिलं तर 12 शिल्लक आहेत. सामना थोडासा वन साइडेड आता होताना पाहायला मिळेल, कारण की 3 षटकार या बॉल आणि या षटकामध्ये आल्या होत्या. तिथून थोडासा मॅच पूर्णपणे मोह संघाच्या बाजूने झुकला. सन्मान दिला, रिस्पेक्ट दिल्या, परंतु पहा डायरेक्ट हिट केला आणि खेळाडूला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फर्स्ट विकेट लॉस आणि तब्बल पार्टनरशिप जर पाहिली सूर्या मस्कर आणि त्यांच्या समवेतच्या फलंदाजांची, तर तब्बल 41 धावेंची पार्टनरशिप राहिली आहे. चांगली पार्टनरशिप आणि तेही होणं फार गरजेचं आहे, कारण की दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बॅटिंगही चांगली केली गेली होती. दोन धावेंची गरज आहे. 43चं लक्ष होतं. सूर्या मस्कर यांच्या बॅटमधनं लॉन्च करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक फटका. सिंगल तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धावी कंप्लीट आणि सामना इथून पाहिलं तर जिंकला गेला. अगदी पिशव 11 मोह संघाच्या बाजूनं हडलक टीम SPCC नवीन सेवा संघ पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील, परंतु कॉंग्रॅच्युलेशन टीम मोह. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राकेश बॅटिंग करत असताना 25 गोलंदाजी करत असताना अवघ्या 2 विकेट आणि 6 धाबा खर्च केल्या होत्या. चला राकेश, कम ऑन स्टेज अँड कलेक्टिव्ह मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. बॉल चला, ज्या टीमने टॉस जिंकला पहिल्या फेरीतली आता शेवटची मॅच, श्रेयान 11 मोरबे आणि त्यांच्या विरोधात BM1000 भातान संघ. भातान टीमनं बॅटिंग अगदी निवडल्या. चला, मोरबे संघ आपल्याला फिल्डिंग करायची आहे. चला राकेश, मॅन ऑफ द मॅच. 25 धावेंची भारदार केली. गोलंदाजी मध्ये 2 विकेट 6 धावा आणि मोहट संघाला अगदी चांगल्या स्थितीपूर्वक इथून पाहिलं तर सामना जिंकून दिला. आणि मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आणि माडी महेश वाजेकर त्यांच्या शुभ हस्ताने मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊया.